शिवगंगा माता की जय। श्री गुरुभ्यो नमः। सालाबादप्रमाणे श्री शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी द्राक्षाची महापूजा केलेलं आहे। द्राक्षाची सेवा श्री देवरे परिवारतर्फे ते अर्पण केलेलं आहे। तसं काही भक्तांनी अर्पण केलेलं आहे। विशेष म्हणजे नवरात्रमध्ये राजोपचार पूजा होत असतात 9 दिवस। तदनंतर अंबा महोत्सव करत असतात। ज्या ज्या वेळी जे जे फळ येतो त्या फळाची पूजा करत असतात आणि द्राक्ष, आंबा, संत्रा आणि भाजीपालाचे सर्व जे जे सृष्टीमध्ये तर हे त्या ज्या ऋतूमध्ये जे जे वस्तू उत्पन्न होतो शेतामध्ये त्याच्याने हे आज आदिशक्ती जगदंबा शिवगंगा माताची महापूजा होत असतात। हे सर्व पूजा करण्यासाठी समस्त शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री डॉक्टर राजेंद्र गुळे आणि अप्पासाहेब लक्षे तसेच गंगाधर बिराजदार आणि राजू कणिके आणि सिद्धू ढोबळे सर्व सभासद आणि संचालक मंडळी आपल्या हिरिरीने हे कामं करून हे आज जगन्माता आदिशक्ती शिवगंगा मातेला कृपा पात्र होत आहेत। असे त्या शिवगंगा माते नवसाचा पावणारी माती आहे आणि जे जे भक्तांना जे जे मनोकामना होतात त्यांनी देऊन आपली सेवा रुजू करत असतात। असे सर्व भक्तजनावरती समस्त भारत देशावरती आदिशक्ती जगदंबा शिवगंगा मातेची कृपादृष्टी असावी म्हणून महाजगन्मातेचे प्रार्थना करतो। शिवम भूया। नमस्कार। आज श्री शिवगंगा मंदिरामध्ये शिवगंगा नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने हुताशनी पौर्णिमा किंवा होळी उत्सव पौर्णिमेनिमित्त द्राक्षोत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे। श्रीदेवीची पूजा आज सकाळी जेव्हा संपन्न झाली त्यावेळी पूर्ण गर्भमंदिरामध्ये देवीचा जो मंडप आहे तो द्राक्षाचा केला गेलेला होता आणि ही सेवा गौरामणीचे श्रीमती जेवरे यांच्या स्मरणार्थ श्री अप्पासाहेब काशीनाथ जेवरे यांनी ही सेवा 521 किलो द्राक्षांची सेवा त्यांनी दिलेली आहे। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि आज या महत्त्वाच्या दिवशी पवित्र सणाच्या निमित्तानं ही जी सेवा झालेली आहे याचं कौतुक सर्व भक्तमंडळीमध्ये होत आहे। मंडळाचे अध्यक्ष श्री लक्षटी, सेक्रेटरी श्री बिराजदार, राजू कणके, इतर सर्व सभासद आणि पौरोहित्य करणारे श्री हिरण्यस्वामी, कुमारस्वामी आणि डॉक्टर शिवयोगी शास्त्री येळमठ यांनी ही सेवा पूजा संपन्न केलेली आहे। आज या ठिकाणी एवढंच आवाहन करतो की सर्व सद्भक्तांनी मंदिरात येऊन या पूजेचा आनंद घ्यावा, देवीचं दर्शन घ्यावं आणि देवीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं ही नम्र विनंती।